ओठावारी तुळशीची माळ, ऐसे रूप दावे हरी. रामकृष्ण हरी माऊली. मंडळी, आपला हा वारीचा प्रवास असाच अखंड सुरू आहे. आपण आहोत वेळापूरमध्ये आणि या भक्ती सोहळ्यात तुम्ही सुद्धा सामील व्हा. ज्याचं नाव आहे गजर माऊलीचा 16 सख्यांचा. गिफ्टिंग पार्टनर विठोबा, आयुर्वेदिक दंतमंजन आणि टूथपेस्ट. रामकृष्ण हरी. ध्यास तुझा अंतरी नाचे माझी पंढरी. रामकृष्ण हरी माऊली. मंडळी, आता वेळ झालेली आहे आजचा अभंग ऐकण्याची. आज आपल्यासोबत आहेत हरिभक्त परायण ऋषिकेश महाराज चोरगे. ऐकूया त्यांच्याकडून एक संत वाणी. रामकृष्ण हरी. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. जाईन गमाये तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुलिया. सर्व सुकृताचे फळ मी लाहीन, क्षेम मी देईन पांडुरंगा. बाप रखमा देवरू विठ्ठलाच्या भेटी, आपुलिया संसाठी करुणी ठेला, आपल्या संसाठी करुणी ठेला. म्हणून तर आज या ज्ञानाई त्या पंढरीला चाललेली आहे आणि ती ज्ञानाई सांगतीये की माझा संसार मी सुखाचा केलेला आहे. म्हणून जो सरत सरत सरणावरती नेतो त्याला नवरा बायकोंचा संसार म्हणतात. आणि जो देवाबरोबर केलेला असतो तो हा अवघाची संसार असतो. म्हणून तर माऊली म्हटले अवघाची संसार सुखाचा करीन. म्हणून ज्यामध्ये सार नाही तो हा संसार नाही, ज्यात परमार्थ आहे तो हा संसार आहे. म्हणून तर लग्न त्यामध्ये नेहमी आहे विघ्न. देवामध्ये होत नाही आपण मग्न, त्याला म्हणतात लग्न. म्हणून तर लग्नानंतर केला जातो तो हा संसार नाही, हा देव आणि भक्त यांचा हा संसार आहे. म्हणून तर लग्न म्हणजे दोन मनांचे मिलन. लग्न म्हणजे घराला घरपण, लग्न म्हणजे देवाला देवपण, आणि लग्न म्हणजे देवपण आणि भक्तपण. असा संसार देवा भक्ताचा मी केला आणि माझा संसार सुखाचा झालेला आहे. म्हणून तर माऊली म्हटले अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. आणि हा संसार म्हणजे या संसाराच्या वेलीवरती फूल यावं लागतं. तसंच फूल माऊली म्हटले आलं. म्हणून तर ते पुरुष आहे त्यांचं लग्न झालं म्हणतात. दुरालू आंबुला केला गे माये, ब्रह्मादिका न पडे ठाई. म्हणून तर लग्न केलं, हा संसार झाला आणि मला मुलं सुद्धा झाली. अहो काय बोलताय, ते पुरुष आहे त्यांचं लग्न झालं म्हणताय आणि त्यांना मुलं झाली. अहो त्यांना 3 मुलं झाली. पहिला झाला तो म्हणजे सिद्ध, दुसरा झाला तो म्हणजे ज्ञानी, आणि तिसरा झाला तो म्हणजे साधक. आणि या तिन्ही मुलांना आपले सगळी प्रॉपर्टी माऊलींनी देऊन टाकली. म्हणून तर सिद्धाला काय दिली, तर सिद्धाला अमृतानुभव दिला. ज्ञानाला काय दिली, तर ज्ञानेश्वरी दिली. आणि साधकाला काय दिली, तर हा हरिपाठ दिला. म्हणून तर हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. म्हणून तर माऊली म्हटले माझा संसार हा सुखाचा झालेला आहे. हा सगळा संसार मी केला, मला मुलं झाली, आणि आता मी कुठं चाललोय, आता मी माहेरला चाललेलो आहे. म्हणून तर अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. जाईन गमाये तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुलिया, भेटेन माहेरा आपुलिया. म्हणून त्या जन्माच्या आईबाप नाही, 84 लक्ष योनींमधून पार करतात त्या आईबापांना भेटायला म्हणले आम्ही चाललेलो आहे. म्हणून तर हा संसार नवरा बायकोचा नाही, हा द्वेषाचा नाही, हा प्रेमाचा आणि विवेकाचा संसार आहे. म्हणून जिथं प्रेम असतं तिथंच हा परमार्थ असतो. म्हणून प्रेम प्रीतीचे बांधिले, काही केल्या तुटेना, काही केल्या तुटेना. म्हणून तर सख्खे भाऊ पक्के वैरी झाले, पाहता पाहता वाटणीवर आले. 12 खणांचा वाडा 6 खणांची वाटणी केली. दोघांमध्ये फक्त एक भाऊकीची
भिंत आली. वाड्याची एकही वीट विधवा आईच्या वाट्याला नाही आली आणि त्याच वाड्यासमोर तिच्यासाठी झोपडी तयार केली. जमीन जुमला, भांडी कुंडी, सोनं नाणं यांची झाली समान वाटणी. विषय राहिला कोण देणार विधवा आईला भाकरी आणि चटणी. अण्णाविना आईचे होऊ लागले हाल. दोघेही म्हणतात आमचा आठवडा संपलाय काल. शेवटी एकाने दिले मीठ, एकाने दिले पीठ. अशा जीव घेण्या जिंदगीचा आईला आला होता खूप वीट. झोपेतच तिने मरणाला मारली मिठी. दोघांची भांडणं जुपली मैतीच्या खर्चासाठी. शेवटी गावकऱ्यांनीच तिला अग्निडाग दिला. 2 वंशाचे दिवे, एकाचा सुद्धा उपयोग नाही झाला, एकाचा सुद्धा उपयोग नाही झाला. पाहता पाहता नातूही झाले मोठे. त्यांनाही प्रश्न पडला आई बापाला ठेवावे कोठे. त्याच झोपडीमध्ये आई बापाला ठेवले. केलेल्या कर्माचे फळ याच जन्मी दिले. म्हणून जैसी करणी वैसी भरणी ही रीतच आहे खरी. थोडा दम धर मित्रा, आता आपलीच आहे बारी, आता आपलीच आहे बारी. म्हणतं माय बाप केवळ काशी, त्याने न जावे तीर्थाशी. पुंडलिक काय केले परब्रह्म उभे ठेले. ऐसा होई सावधान हृदय धरी नारायण. तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे, अवघी देवाची स्वरूपे. म्हणजे आईवडिलांची सेवा करण्यासाठी पुंडलिक गुंतेला होता. त्याला भेटायलाच हा नारायण आलेला आहे आणि हाच नारायण पांढरीचा पांडुरंग झालेला आहे. त्या नारायणाच्या भेटीला आपण नक्की जाऊया. म्हणून माऊली म्हणतात माझ्या स्वसाठी मी हा संसार केलेला आहे. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक, आनंदे भरीन तिन्ही लोक. रामकृष्ण हरी. विठ्ठला माऊली दर्शन दे. करकटावारी तुळशीची माळ, ऐसे रूप दावे हरी. ठेविले चरण दोन्ही विटेवरी, ऐसे रूप दावी माझा हरी. रामकृष्ण हरी माऊली. मंडळी आता आपण इथे विसाव्याच्या ठिकाणी आलेलो आहे आणि तुम्ही आता इथे सगळे बघतायत की ह्या सगळ्या ताई इथे सगळं भाज्या वगैरे चिरायला घेतल्यात त्यांनी. बरं ह्यांची दिंडी मागून येतेत आणि हे पुढे येऊन त्या दिंडीमध्ये जे वारकरी सहभागी झालेले आहेत त्यांच्या जेवणाची तयारी करतायत. आणि त्यासाठी ह्या दिंडीचे आपले हे जे अध्यक्ष आहेत त्यांच्याशी मला बोलायचं आहे. सगळ्यात आधी काका रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. या दिंडीमध्ये सध्या आता 300च्या पुढे चालतात. 300च्या पुढे चालतात वारकरी. अद्याप नेमकी आकडा सापडलेला नाही. हा, पण 300च्या पुढे पुढे चालतात. 300च्या पुढे. मग एवढ्या 300 वारकऱ्यांचं तुम्ही जेवणाची कशी काय तयारी करता? आता त्या आमचा अंदाज एवढ्या वर्षाचा अनुभव आहे. त्या अनुभवामुळे आम्हाला कळतंय किती भाजी लागेल, किती भात लागेल, किती भाकरी लागतील, किती डाळ लागेल. हा परफेक्ट आमचा बसलेला जजमेंट आहे. बरोबर आहे. पण हे आणि हे किती वर्ष करताय तुम्ही? आता हा 16वा वर्ष आहे. 16 वर्ष. बरं, मग मला सांगा की आता तुम्ही 300च्या वर वारकरी आहेत तुम्ही म्हणता दिंडीमध्ये, तर मग साधारणतः किती किलो भाजी लागते? साधारण एका दिवसाला 10,000च्या पुढे जाते. 10 किंवा 12,000ची भाजी लागते. आणि मग तांदूळ? तांदूळ वेगळा. तो वेगळा. टोटल तांदूळला आम्हाला 1200 किलो लागतो दिंडीला. 1200 किलो तांदूळ वारीचे. हा. आणि दिवसाला 50-60 किलो कधी पण लागतात. अच्छा. आता जशी पब्लिक वाढेल तसे. अच्छा. या वारीमध्ये इतक्या वर्षामध्ये तुम्हाला आलेला एखादा अनुभव? मी वारीला आलो त्यापासून मी वारी करत आहे. टोटल आता 16 वर्षाचा अनुभव मला आहे. पण माझी मिसेस वारी करत असताना आजारी पण तिला कॅन्सर झाला. तर ती 2 वर्ष झगडली. पण पांडुरंगाचा विश्वास झाला तिला. शेवटी लास्टला 2 वर्षातून क्लिअर झाली.
एकदम क्लिअर टकाटक झाली. टाटा हॉस्पिटलला 2 वर्षी ट्रीटमेंट घेतली. त्याच्यानंतर क्लिअर झाली. तिने मला सांगितलं वारकऱ्यांना खूप आणि साखर वाढा, तर ती आज वाढली गेली. आज पॉझिटिव्ह वाढले. स्वर्गावरून करत आहे. रामकृष्ण हरी. तीरी विठू रखुमाई घरी चंद्रभागा. तुम्ही सगळे मॅनेजमेंट कशी करता? मी पहिले 4 वर्ष या दिंडीमध्ये चाललो. तर वारकऱ्यांना काय गरज असतोय ती मला कळून आली. तेव्हा पण ठरवलं माझ्या वारकऱ्यांचा हाल नाही झाले पाहिजे. ध्यान माऊलीचे लावू चंद्रभागेत रे नाम. या वारीमध्ये इतक्या वर्षामध्ये तुम्हाला आलेला एखादा अनुभव की जिथे तुम्ही म्हणजे असं पांडुरंगाचा धावा केला आणि पांडुरंग तुमच्या मदतीला आलेला आहे, असा प्रसंग कधी झालेला, असं प्रचिती आली? सगळं चांगल्या वेळी चांगलं आणलेलं होतं. कारण या पांडुरंगावर मी 2008ला पंढरपुरात तांबऱ्या मारुतीचं 65 लाखाची जागा घेतलेली आहे. अच्छा. तेव्हापासून माझ्या जीवनामध्ये देवाचं काम घेतलं तोच सक्सेस होतो. दुसरा काम माझा काहीच सक्सेस होत. अच्छा. ही पूर्णपणे देवाचं आहे. कारण ना एवढा अनुभव. गेल्या वर्षी आज सहज बसलो होतो का आपल्याला रथ पाहिजे, तर माझी बहीण आहे तिला मी सहज शब्द टाकला, तर तिनं हा एवढा मोठा आम्ही दोघा मिळून रथ बनवला. अच्छा. हा, तर ही पण शिवमानच्या हातात आमच्या दिंडीला लाभून गेली. तर देवाचं काम माझा देव थांबवत नाही. दुसरी कामं देव कळत ना कळत थांबवत असेल, पण देवाचं काम एकही थांबत नाही माझ्या. जो काम घेतो तो सक्सेस होणार देवाचा काम. इतके दिवस तुम्ही पायी चालत पंढरपूरला जाता आणि इतकं सगळं रोजचा दिवसाचं हे सगळं जेवणाचं काम, त्या सगळ्या जे वारकरी आहेत त्यांची काळजी घेणं, त्यांना काय हवं नको ते सगळं बघणं, इतके दिवस हे सगळं करत असतात. आणि सगळे वारकरीसुद्धा तिथे जाऊन तिथे गेल्यानंतर पांडुरंगाचं दर्शन तर होत नाही, फक्त कळसाचं दर्शन घेतात, एक प्रदक्षिणा मारली जातात आणि पुन्हा परतीच्या प्रवासाला लागतात. मग हे सगळं का करतं? काय कारण आहे त्यामध्ये? आपण एक छान प्रश्न विचारला. आमच्या वारकऱ्यांचा मन एवढा भरलेला असतो का आता आम्ही माहेरी आलो, आमच्या माईबापाला भेटायला आलोय. अशाप्रमाणे सर्वजण दर्शनाला जातात. पहिले आई वडिलांचं दर्शन, मग बाकीचं काम. म्हणजे हे सगळं वारकऱ्यांचं आमचं माहेर येतात, तिथे गेल्यानंतर आई बापाला भेटणार नाही तर कोणाला भेटणार, हे जेव्हा तुम्ही बोललात ना माझे पण डोळे पाणावले. आणि मंडळी तुम्हाला सांगतो, म्हणून तर आपण म्हणतो ना की माझे माहेर पंढरी. तुम्ही आता म्हणालात की आम्ही माहेरी आलेलो आहे, आई बापाचं दर्शन घेणार नाही तर कोणाचं घेणार, हे बोलताना डोळे पाणावलेत तुमचे. पहिले दर्शन त्यांचं. मगच आम्ही पुढचं काम करू, त्याच्याशिवाय नाही. एक मंडळी तुम्हाला सांगतो की 16 सख्यांचा कार्यक्रम करत असताना माझ्या सगळ्या ताई माहेरच्या आठवणीमध्ये माहेरबद्दल विचारायला लागलो की त्यांच्या डोळ्यातनं पाणी असतं, त्या भावूक होऊन जातात. पण इथे आपल्या ह्या वारीच्या सोहळ्यामध्ये मी जेव्हा काका दादा आपल्या पुरुष मंडळींना जेव्हा मी विचारतो तेव्हा ते सुद्धा तितकेच भावूक होतात, त्यांचेसुद्धा डोळे पाणावलेले असतात. कारण ते सुद्धा पंढरपूर म्हणजे त्यांच्या माहेरबद्दल बोलत असतात. आणि हे खरंच ऐकताना इतकं छान वाटतं ना की आपसुकच आपलेसुद्धा डोळे पाणावले जातात. वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सजवण होते नाम घेता पुकाचे. जीवन करे जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर नोवे ब्रह्म जाणुजे यज्ञ कर्म. म्हणा पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. मंडळी, आपल्या 16 सख्यांच्या या कार्यक्रमामध्ये मी नेहमी एक हुकमाची राणी शोधत असतो, तुम्हाला तर माहिती आहे. पण आज इथे हुकमाची राणी या मालिकेची नायिका राणी साक्षात आपल्या भेटीला येणार आहे. तुम्हाला भेटायचंय? काय सांगताय? एक मिनिट राणी,
एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. वा वा वा. खरं तर मी वारी गेले काही वर्ष करते, 5 वर्ष आपण म्हणू शकतो की मी करते. मी आणि माझे काही मित्र मिळून आम्ही पुण्यात असतो. पुण्याहून आम्ही लोणंदला जातो. आमचा एक मित्र तो लोणंदला राहतो. अच्छा. वारी बरोबरच रात्रभर आम्ही लोणंदला राहतो आणि वारी बरोबर पुढे रिंगणापर्यंत निघतो. रिंगण पाहतो आणि मग पुण्याला परत निघतो. असं आमचं दरवर्षीचं एक रिच्युअल आहे. कसा वाटतो तुला हा अनुभव सगळा? खूपच सुंदर. मला असं वाटतं की हा अनुभव दुसरीकडे कुठेच मिळणार नाहीये. वारीत जी लोक वारकरी आहेत आपले ते इतके गोड, प्रेमळ, त्यांना काहीही अपेक्षा नसते. ते फक्त पांडुरंगाच्या भेटीला जात असतात. माऊली माऊली म्हणून ते सगळ्यांना भेटतात. हे वातावरणच इतकं जल्लोषाचं असतं. पण हे तू रिंगण पाहिलं? हो हो, मी रिंगण पाहिलंय. काय अनुभव आता येतोय? पाहिलंय. काय सांगतेस तू? काय अनुभव येतो हा रिंगणाचा मला सांग. मला असं वाटतं शब्दात एक्सप्रेस करण्यासारखा हा अनुभव नाहीये, पण खूपच सुंदर. ते तो जो काही घोडा जातो आणि ते ध्वज नेतात, खूप सुंदर. त्यात सगळ्यात बेस्ट गोष्ट ही असते जेव्हा थांबते वारी, तेव्हा जे खेळ सुरू असतात ना आतमध्ये, बायका एकमेकांची जे काय करत असतात आणि फुगड्या घालतात, ते लोटांगण घालतात, कमाल असतं ते सगळं बघायला, धमाल येते. सो हा एक्सपिरियन्स खूप कमाल आहे. आणि मी दरवर्षी वाट बघत असते, जसे वारकरी आपले वाट बघत असतात पांडुरंगाच्या भेटीत, मी वाट बघत असते की मला कधी एकदा वारी बघायला मिळेल. पण मला खरंच सांगतो ना, इतकं छान वाटतंय ना, आणि इतके वेगळे अनुभव आलेत आणि त्या सगळ्या वारकऱ्यांशी गप्पा मारताना सुद्धा एक वेगळाच आनंद मिळतो. तुला तर आनंद अनुभवायचा आहे? हो, अगदीच. का नाही? नक्की. येस. देवामुखी असू दे नाम तुझे, आषाढी येईन डोळ्यांनी पाहिन, प्रेमात नाहीन विठुराया. जय जय पांडुरंग. रोज 8 वाजता मालिका. अच्छा, माझी मालिका. हा, मुकमाची राणी रोज मालिका. राणी खरंच मालिका तुझी खूप छान आहे. तुला कधी नजर ना लागो कुणाची. खूप छान. हे जे वारकरी आहेत ना, ते इतकी गोड माणसं आहेत ना, खूप प्रेम देतात, त्यांच्यात आपल्याला सामावून घेतात. तर ताई, तुम्ही सगळ्याच्या वारीच्या प्रवासाला निघता, घर सोडून निघता. किती दिवस झाले तुम्ही चालताय? 6 दिवस झाले. बापरे. मग घराचं सगळं कसं बरं बघता, कसं मॅनेज करता घरी? घरातलं काही पांडुरंग सोडून यायचं. अरे, पांडुरंग बघतो घरी. किती छान. वारीला चाललेच आहात तुम्ही, तर पांडुरंगाकडे काय मागाल? काय मागतात? सुख मागतात, समाधान मागतात, छान राहावं असं वाटतं. दादा रे, सगळ्यांचं एवढंच मागणं आहे पांडुरंगाकडे की सगळ्यांना सुखी, समाधानी, खुश ठेवावं. बाकी काही माया काही नाही. मागणं. निस्वार्थी सेवेने ते सगळे जात असतात. आणि खरंच सांगतो, हा जो अनुभव आहे ना, गेले कित्येक दिवस घेतोय माहिती आहे का. तर इथे सगळ्या ताई इथे सगळ्या जमलेल्या आहेत, आणि त्या सगळ्या ताईंसोबत राणी आपल्याला प्रश्न मंजुषाचा कार्यक्रम करायचा आहे. आणि ताईंनो, राणी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे आणि त्या प्रश्नाची तुम्हाला बरोबर उत्तरं द्यायची आहेत. आणि उत्तरं बरोबर दिल्यानंतर सन मराठीकडून एक भेटवस्तू आहे. हा, पंढरपूर कुठल्या जिल्ह्यात आहे बरं? कोणाला माहिती आहे? सोलापूर जिल्ह्यात आहे. बरोबर उत्तर दिलेले. जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजेत. वा वा. आणि आता दुसरा प्रश्न. बरं, मला सांगा, पांडुरंगाला उभं राहण्यासाठी वीट कोणी दिली? हा, या आजीला विचार. ह्या आजीला विचार. बरोबर अरे, उत्तर दिलेलं बरोबर. आहे. तर आता मला सांगा, पंढरपुरातली पवित्र नदी कुठली आहे? कोणाला माहिती? हात वरती करायचंय. हा, इथे इथे. हा, या आलंय उत्तर. चंद्रभागा. बरोबर उत्तर आहे. आणि आता चौथा प्रश्न. भारूड हे कोणी लिहिलंय? भारूड एक नाथ महाराजांना लिहिले. नाथ महाराजांनी लिहिलंय. बरोबर. बरोबर उत्तर आलेलं आहे. क्या बात आहे, व्हेरी गुड. आणि इतकी सुंदर उत्तर तुम्ही दिलेले आहेत, त्याच्यामुळे सन मराठीकडून तुम्हाला भेटवस्तू देण्यात येणार आहे. आणि ती भेटवस्तू राणी तुम्हाला देणार आहे.
बोला रामकृष्ण हरी. देवमुखी असू दे म्हणजे आषाढी येईन डोळ्यांनी पाहिन प्रेमात नाही विठुराया. आपल्या या सगळ्या वारकऱ्यांसोबत गप्पा मारून कसं वाटलं तुला? खूप भारी वाटलं. दरवर्षी मी फक्त वारीत सहभागी होते, यावर्षी मला त्यांच्याशी बोलायला मिळालं. खूप भारी वाटलं. मला असं वाटलं की बापरे, आता एवढं प्रेम मिळालंय आणि त्यांच्याकडून आपल्याला. नक्कीच तुझा पुढचा प्रवास तर चालू राहणारच आहे हा. आणि तू हुकमाची राणी आहेसच, पण मला प्रत्येक भागामध्ये एक हुकमाची राणी शोधावी लागते. आणि माहेरच्या अंगणामध्ये सगळ्या सख्या तिथे जमलेल्या आहेत, माझी वाट पाहत आहेत. कारण त्यांच्यामधूनच आजच्या भागाची एक हुकमाची राणी होणार आहे. खरं आहे दादा, पण आता मी हुकमाची राणी आहे, तर मला माहेरचा आहेर कधी मिळणार आहे? मग त्यासाठी तू ये ना तुझ्या माहेरच्या अंगणामध्ये. त्यासाठी खेळ खेळावे लागणार आणि मग ते खेळ खेळून आणि मग मग जिंकावे लागेल. मग जिंकावं लागणार आहे. ते होईल तेव्हा होईल, मी नक्की पण येईल. नक्की आहे, मी वाट नक्की पाहतोय. नक्की नक्की येणार. पण आज मी माहेरचा आहेर म्हणून हे उपकरण घेऊन जातो. अगं नक्कीच नक्कीच. आणि हे तुझ्याकडे ठेव, त्यानिमित्ताने सतत आपली आठवण तरी राहील. येस, ओके, नक्की पुन्हा आणि पुन्हा एकदा असंच कधीतरी भेटत राहूया. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. वारीच्या सोहळ्यातून मंडळी आता आपण आलेलो आहोत आपल्या माहेरच्या अंगणामध्ये. आणि तिथे या सगळ्या ताई इथे जमलेल्या आहेत. आणि सगळ्यांना हुकमाची राणी व्हायचंय, सगळ्यांना मायक्रोवेव्ह हवाय. ओके, त्याच्यामुळे आपण लवकरात लवकर खेळ सुरू करणार आहोत. पण त्याआधी सगळ्यांना सन मराठीकडून विठू माऊली, रखुमाई आणि पादुकांची अशी छान भेटवस्तू देऊन झालेली आहे. आणि आता आपण खेळायला सुरुवात करणार आहोत. खेळायला सुरुवात करायची आहे नक्की. चला तर मग सुरू करूया खेळायला. आणि आता आपण खेळायला सुरुवात करूया. पण त्याआधी सख्यांचा हा सगळा जो ग्रुप आहे हा खरं तर भजनी मंडळ आहे. आणि मला ह्या सगळ्यांकडे जाणून घ्यायचं, कारण बघा ना, सगळ्यांनी अगदी छान खणाची साडी वगैरे नेसून आलेले आहेत. सगळ्या खूप छान वाटत आहेत. पण मला तुमच्याबद्दल मला विचारायचं आहे ताई, पण मला सांग तुमची सगळ्यांची ओळख कशी काय झाली? आम्ही सगळ्या ज्याच्या त्याच्या कामामध्ये व्यस्त होतो. तर 2016 साली अचानक आम्हाला एक अशा मॅडम भेटल्या की त्यांनी आम्हाला सगळ्यांना भजनासाठी आमंत्रण दिलं की या म्हणून, म्हणजे येता का तुम्ही? तर मग आम्ही सगळ्या अशा गोळा झालो. तेव्हापासून आम्हाला भजनाची आवड निर्माण झाली आणि त्यामधून आमची सगळ्यांची घट्ट अशी मैत्री झाली. पण भजनच म्हणावं असं तुम्हाला का वाटलं? असंच, आता देवाचं नामस्मरण घरातल्या कामामुळे काही होत नाही ना, सगळे कामात व्यस्त, कोण कशात. त्यामुळे देवाचं नामस्मरण आपल्या मुखातून व्हावं आणि त्याच्यासाठी थोडासा वेळ आपण काढावा. मस्त होऊन जाऊ दे सुरू. हा. पंढरीची वारी आहे माझ्या घरी आणि कणाकरी तीर्थव्रता. पंढरीची वारी आहे माझ्या घरी, पंढरीची वारी आहे माझ्या घरी. नामा विठोबाचे घे नामी वाचे, बीजा कल्पांतीचे तू का म्हणे. पंढरीची वारी आहे माझ्या घरी, पंढरीची वारी आहे माझ्या घरी, आहे माझ्या घरी, आहे माझ्या घरी. आणि आता सुरू करूया आपल्या ह्या पहिल्या मजेशीर खेळाला. या खेळाचं नाव आहे एक टप्पा आऊट. हा, काय करायचंय, माझ्या हातामध्ये चेंडू असणार आहे. त्या चेंडूचा मी टप्पा टाकणार आहे. टप्पा टाकल्यानंतर टाळी वाजवायची आणि एक ऍक्शन तुम्ही करायची. हा, आणि ती ऍक्शन खूप छान आहे. ओके, मी दाखवतो ती ऍक्शन कशी आहे. ताई माईक. ऍक्शन काय करताय? चेंडू कुठे आहे? अगं पण मला आधी ऍक्शन तर दाखवू दे, मग चेंडू येणार. तो येणार, मी बोलून ते येणार. हा, ताई जरा माईक पकड. हा, तर ती ऍक्शन अशी आहे. हा, हे बघा, टाळी वाजवायची, टाळी अशी टाळी वाजवायची. हुप हुप. हा, आणि असा चेहरा करायचा. हा, हुप. हा, तसं करशील. ए बाप. हा, ओके, कळलं तुम्हाला? हा, रेडी. हा, ताई मस्त खेळायचं. हा, हा ताई, आता तुला चेंडू हवाय ना. हा, चेंडू येणार. ए ये रे. आलेले, ऐकतो माझं तू.
हा रेडी. आजी तू बाद झालेली आहेस, तू ये बरं इथे. हाँ वेरी गुड. हाँ शाबाश, ये बात है. हाँ हाँ ताई ताई वाजवलीस, तू बाद झालेली आहेस, ये बरं इथे. आणि 2 ताई बाद झालेले आहेत. आणि आता बघूया कोण आहे ती शेवटची ताई जी बाद होणार आहे. आणि त्यासाठी हो हो व्हेरी गुड, मस्तच. आधीपासून अशी करून येस तू. हा रेडी रेडी. हा हा शाबाश. बाद झालेली आहे ये. ताई तुझं नाव सांग बरं. कविता अनिल दगडे, माहेर कुठलं तुझं. कोल्हापूर. माहेर कोल्हापूरची. हो. काय सांगायलेस. हा आणि सासन. सासर बावधन. आणि किती वर्ष झालेत लग्नाला. 35 वर्ष झालेली आहेत. बरं पण ते एक विचारतोय मी अगदीच प्रामाणिकपणे सांगायचं. माहेर म्हटल्यानंतर असे डोळे बंद केले तर कोण येतं डोळ्यासमोर सगळ्यात आधी. वडील येतात माझे. काय सांगशील बाबांबद्दल. वडिलांचं खूप प्रेम होतं माझ्यावरती आणि मी लांब होते ना, त्याच्यामुळं ते प्रत्येक महिन्याला मला भेटायला यायचे. पण अशी एक गोष्ट घडली की माझे मिस्टर बाहेर राजस्थानला फिरायला गेले होते आणि त्यांचा मला वडिलांचा फोन आला की आले का ग पाहुणे. तर मी म्हणलं नाही आले, येणार आहेत ते संध्याकाळी येणार आहेत. तर म्हणलं का हो तुम्ही का मला विचारताय, म्हणजे माझी चौकशी न करता तुम्ही जावयाची चौकशी करताय. म्हणजे मी आपलं नाही नाही ग विचारलं येणार आहेत का. आणि असं बोलले आणि 10-11 वाजता चांगल्या गप्पा मारल्या आम्ही. सांगितलं त्यांनी काय काय असं तसं येचा राहायचा. मी म्हटलं तुम्ही असं का बोलताय मला असं आज. तर म्हणले नाही नाही सहज बोलतोय. आणि मला 11 वाजता माझे मिस्टर आले आणि मला म्हणले आपल्याला कोल्हापूरला जायचे. मी म्हणलं 11 वाजता कोल्हापूरला कशासाठी. तर ते म्हणले नाही तुझ्या वडिलांची जरा तब्येत बरी नाही आहे आणि त्यांना ॲडमिट करायची. मी म्हटलं माझे वडील कधीच म्हणलं नाही, जरी तब्येत बरी नसली तरी ते म्हणतील सकाळी ये. एवढ्या रात्रीचा प्रवास कधीच करायचा नाही. मग मला जरासं असं फील झालं की काहीतरी. मग तरीसुद्धा म्हटलं जाऊ दे आजारी म्हणून गाडी काढली त्यांनी आणि एकदम माझ्या जावा वगैरे एकदम सगळ्याच आल्या. एकदम म्हणजे सगळ्या गाडीत बसले. मग मला जाणवलं की माझ्या वडिलांना काहीतरी झालं. मग तिथं गेल्यावरती म्हणजे त्यांचं प्रेतच पाहिलं. म्हणजे त्यांना जाणवल्यामुळं त्यांना अटॅक आला होता आणि त्यांनी मला फोनवरती बोलून 1 तासाने ते हे झालं. म्हणजे एवढं प्रेम होतं. त्यांचा आवाज माझ्यापर्यंत शेवटचा ऐकायला मिळाला. त्यांना म्हणजे आधीच अशी कल्पना आली होती का की. नाही नाही काहीच नाही. त्यांनी आईशी बाबाशी सगळ्यांशी गप्पा मारल्या. साखर खाल्ली. साखर आईच्या खांद्यावरती त्यांनी साखर खात खातच जीव सोडला. आणि मी जायचं म्हटलं तर ते पाखरासारखे दारामध्ये इकडून तिकडं असे फिरत असायचे. आत्ता येईल गाडी. तिथले एक बेकरीवाले काका असायचे. ते म्हणायचे काय पुण्यावाली येणार आहे का, तुम्ही फिरताय. पण आता असं गेलं तरी असं हे नाही वाटत की आता कोण आपली वाट बघते. आणि महिन्याला येणार. 1 महिना नाही चुकला कधीच वडिलांचं. बाबा काय नावाने हात मारायचे. बाळच म्हणायचे मला. म्हणजे लहानपणापासून त्यांचं खूप प्रेम होतं माझ्यावरती. असं सोप्यावर बसणार मी, त्यांच्या खाली बसलं की माझ्या डोक्यावर तेल लावणार, हे करणार. मग आई म्हणायची काय काम करेन, नको तिला नको करू दे, तिला नको. मग आई म्हणणार लग्नाच्या अगोदर पण तसंच. आई म्हणायची संसार करायला तुम्ही जाणार आहे का तिच्याबरोबर. हो नाही नाही मी नाही जाणार, पण आता आपल्या इथं आहे तोपर्यंत तरी. म्हणजे एवढं प्रेम त्यांनी मला
ताई, काय बाबांना सांगायचं राहिलंय जे तुला तेथे सांगावं असं वाटतं या माध्यमाच्या निमित्ताने? मला एवढं सांगस वाटतं की त्यांनी खूप समाजसेवा केली. खूप मुलांना त्यांच्या आम्हाला काहीच माहिती नव्हतं की ते एवढे म्हणजे जगामध्ये जे हॉस्टेलवरून लांब लांबून मुलं जी येत होती त्यांच्या फी वगैरे भरण्यासाठी त्यांनी स्वतःचा पगारसुद्धा हे केला. जेव्हा आम्हाला लोकांनी अनुभव सांगितला तेव्हा आम्हाला वाटलं की माझे वडील खरंच खूप धन्य होते आणि त्यांना खूप छान मरण आलं. साखर खाता खाता बायकोच्या खांद्यावरती मरण येणं हे केवढं भाग्याचं आहे. ताई, बाबा नक्कीच खुश असतील. आज ते जिथे कुठे असतील ते खरंच खुश असतील, आनंदी असतील. आज तुमचा सगळ्यांचा संसार बघून त्यांचे आशीर्वाद अखंड तुमच्या आशीर्वादच लागले. खूप छान आहे माझ्या घरी पण त्यांच्या आशीर्वादाने खूप छान आहे. हे आशीर्वाद सतत तुझ्या पाठीशी आहे. थँक्यू. आपण खेळायला सुरुवात करूया. ओके. आणि आता सुरू करूया या खेळाला. या खेळाचं नाव आहे अंगण अंगण अंगणात रिंगण. हा, खेळाचं नाव आहे अंगण अंगण अंगणात रिंगण. आता हा खेळ असा आहे की तुम्ही बघताय की तुमच्यासमोर प्लास्टिकचे तुकडे आहेत. हा, आणि बाजूला एक फुगा पण आहे. काय करायचं आहे, जे प्लास्टिकचे तुकडे आहेत ना ते व्यवस्थित जोडायचे. ते जोडल्यानंतर एक रिंग तयार होईल. ती रिंग तयार झाल्यानंतर आपल्या अंगाभोवती असं घ्यायचंय, खाली टाकायचे, तो फुगा उचलायचे, तो व्यवस्थित फुगवायचे. फुगवून झाल्यानंतर त्याला व्यवस्थित गाठ भरायचे आणि गाठ भरून झाल्यानंतर स्वतःच्याच अंगावरती फोडायचंय. एकाच हाताने, 2 हात वापरायचे नाही. नखाने फुगा फोडायचा नाही. गाठ मारून व्यवस्थित तो आपल्या अंगावरती फोडायचंय. हा, जी ताई पटकन हे सगळं रिंग बनवून फुगा फोडेल अशा 3 ताई विजेत्या होणार आहेत आणि 2 ताई बाद होणार आहेत. ओके, कळलंय तुम्हाला? त्यामुळे तुमची आता वेळ सुरू होते. 1 2 3. बसली म्हटल्यानंतर ठपकन खालीच बसली. आता पटकन उभी कशी राहणार आहेस तू? नीट करा, नीट करा. उभं राहायचं, उभं राहून रिंग टाकायचे. उभं राहून रिंग टाकायचे, फुगा उचलायचे. हा, टाक आता लवकर. हा, लवकर लवकर व्यवस्थित फुगा फुगवायचंय व्यवस्थित. हा, फुगा फुगवायचंय. हा, लवकर त्याला व्यवस्थित गाठ मारायची. हा, गाठ मारल्याशिवाय फुगा फुगवायचा नाही. एवढीसा फुगा फुटणार नाही. लवकर हात वरती करायचंय. 2 हाताने फोडलाय. धर लवकर 2 हाताने, एकाच हाताने फोडायचंय. लवकर लवकर. हा, एवढीसा फुगा फुटणार नाही. आता गाठ मारून झालेली आहे. एकाच हाताने फोडायचे. एकाच हाताने फोडायचे. फुगे व्यवस्थित आहेत, फुगे व्यवस्थित आहेत, चांगल्या क्वालिटीचे आहेत फुगे. हा, एवढा. हा, बस. हा हा, लवकर लवकर फुगा फोडायचा. स्वतःच्या अंगावरती असं आपटायचं. टाप टाप टाप. हा, हात वरती करायचंय. हा, शाबाश, हात वरती करायचंय. हा, लवकर फुटतर. हा हा, लवकर लवकर. हा, अगं कुठं चाललीस? इथं उभी राहा. हा, फोड फोड. हा हा, फोड बिंदास. हा, हात वरती कर, हात वरती कर. हा, फुगव. हा हा, फुगव फुगव. हा हा, फुगव. अरे पुन्हा गेली. अरे अगं फुगव ना. हा, फुगव. हो हो. हा, अगं फुगा फुगवायचे, तू खेचून घेतेस. हा हा, लवकर. हा, ठीक आहे, हरकत नाही. वेळ संपलेली आहे आणि निर्णय असा आहे 2 ताई ज्या बाद झाल्यात त्या ताई आहेत. पहिली ताई आहे साधना ताई आणि दुसरी कविता ताई. तुम्ही 2घी जणी बाद झालेल्या आहेत. त्यामुळे सर मराठीकडून तुम्हाला भेटवस्तू देण्यात येते. आणि 2 ताई बाद झाल्यात आणि 3 ताई गेलेल्या आहेत आपल्या शेवटच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. मंडळी, शेवटच्या खेळाकडे आपण जाणार आहोतच, पण त्याआधी आपण जाऊया आपल्या सुंदर अशा भागाकडे ज्याचं नाव आहे माहेरच्या आठवणी. ताई, तुझं नाव सांग बरं. अलका बाळासाहेब चिकणे. अलका ताई. ताई, माहेर कुठलं तुझं? कोथरूड. माहेर कोथरूड. आणि सासर? बौद्धन. किती वर्ष झालेत लग्नाला? 42. 42 वर्ष लग्नाला झालेली आहेत. ओ, कसं चाललंय संसार? 42 वर्षाचा. भाऊजी काय करतात? ते सेंट्रिंग्स काम करतात. अच्छा, कसं आहे भाऊजींचं? छान आहे. छान आहे. माहेरी कोण कोण असतात तुझ्या? आम्ही 5 बहिणी आहेत, 1 भाऊ आहे. वडील नाही आहेत. वडील गेलेले आता जवळ 30-35 वर्ष झाले. वडील 30-35 वर्ष झालेले.
बाबांची आठवण येते? खूप. आमचे बाबा खूप चांगले होते. आम्हाला सगळ्यांना कष्ट करून वाढवले त्यांनी. कधी आम्हाला कधी ओणी वाचून दिली नाही कशाची. सगळं आणून द्यायचे आहेत. आमची आई पण काम करायची, आम्ही पण कामं करायचो. काय असं आपलं एखादा प्रसंग इथे सांगावा असा 20 वर्षापूर्वी माझा एक ॲक्सिडेंट झाला होता. ऍक्सिडेंट झाला होता? हो. खूप म्हणजे मी वर्षभर जागेवरच होते. तर माझ्या छोट्या मुलीने माझं खूप केलं. माझ्या दुसऱ्या मुलीने पण केलं, मुलांनी पण केलं, पण तिने खूप केलं. म्हणजे सगळं जागेवर तीच करायची. मग माझी बहिणी वगैरे सगळ्या आलटून पालटून 2 दिवसांनी 4 दिवसांनी येऊन करून जायच्या. माझी एक मैत्रीण माले म्हणून आहे, ती मला 8 दिवसाला नाश्त्याला भरपूर आणून द्यायची रविवारचं. म्हणजे आमच्या घरात सगळ्यांना पुरण एवढं आणून द्यायची. तर रविवारी करून आणायची. पण ते असं काय झालं होतं? म्हणजे काय तो मी म्हणजे कामाला चालले होते, मग मागून एका गाडीवाल्याने मला धक्का दिला. मग ते ऑपरेशन चुकीचं झालं. म्हणजे तू रस्त्यावरती चालत हो. होता, पण मग त्यावेळेला तुला जास्त तुझी काळजी कोण घेत होतं? म्हणजे माहेरची लोकं? माहेरची, सासरच्यांनी पण केली, माहेरच्यांनी पण, बहिणींनी, आईनी. आई पण यायची. आई जरा थकलेली होती पण यायची आई पण. पण तू असं म्हणालीस की तू वर्षभर जागे होती. हो, जाग्यावर. मग त्यावेळेला घरामध्ये म्हणजे भाऊजींनी कसं काय घर सांभाळलं ना, व्यवस्थित सांभाळलं. शिवाय ते कामाला जायचे, सगळं करायचे, कामाला जायचे. माझ्या मुली होत्या, माझा एक मोठा मुलगा आहे, तो करायचा. बाहेरच्यांनी खूप सपोर्ट दिला त्यावेळेस मला. म्हणजे मैत्रिणी, माहेरच्यांनी खूप, माहेरच्यांनी, सासरच्यांनी, मैत्रिणींनी खूप. असं म्हणजे मला असं एकटं नाही पाडलं कधी. म्हणजे माझ्याशी गप्पा मारायला येऊन बसायच्या. म्हणजे असं वाटलं नाही की मी एकटीच आहे घरामध्ये. पण ते जेव्हा आता तू म्हणालीस की तेव्हा इतर लोक सगळे हसत होते तुझ्यावर, काही लोक. पण मग आज तू तर त्यांना काय उत्तर द्यावं असं वाटतं? काय नाही, आता मी आज तू व्यवस्थित उभी आहेस. राहिले. माझ्या मुलांनी त्यांना देवाचा एक आधी आशीर्वाद होता, मला नीट केलं. माझ्या पोरांना बळ दिलं, माझ्या मिस्टरांना बळ दिलं. काय पाहिजे ना अजून आपल्याला ना? बरोबर. म्हणजे गेलेले मला, जवळजवळ मी गेलेले, मला खाली आणले देवानी. ताई, मला असं वाटतं की तू अशीच छान सुदृढ आणि निरोगी राहावीस आणि पांडुरंगाची तुझ्यावर अशीच अखंड कृपा राहावी, हीच मी त्याच्या चरणी प्रार्थना करतो. खूप छान वाटलं ताई तुझ्याशी बोलून. आता शेवटच्या खेळाला सुरुवात करूया. हो. आणि माहेरच्या आठवणीनंतर आता सुरू करूया आपल्या या शेवटच्या खेळाला, कारण ह्या खेळातूनच होणाऱ्या आजच्या भागाची हुकमाची राणी. कोण होणार हुकमाची राणी? कोणी झालं, आमच्या तिघीत तरी आम्ही एकच आहे. कोणी झालं तरी तिघी चालतंय, कोणी झाले तरी हरकत नाही. तुला काय वाटतं ताई, कोण होणार हुकमाची हा राणी? खेळ आहे, कोणी पण होऊ शकतं. ताई, तुला काय वाटतं? मीच. ताली दे इधर, ऐसा म्हणताय आपण. मीच होणार हुकमाची राणी असा कॉन्फिडन्स पाहिजे. हा, ओके, व्हेरी गुड. आणि हा जो खेळ आहे, या खेळाचं नाव आहे चमचेगिरी. खेळाचं नाव आहे चमचेगिरी. खेळाचं नाव काय? चमचागिरी. मी कसं बोललो? चमचेगिरी. हा, चमचागिरी. ओके. आणि आता हा जो खेळ आहे तो काय करायचा आहे, 1 2 3 म्हणणार आहे मी. चमचा असा व्यवस्थित तोंडात धरायचे, दोन्ही हात मागे, आणि एका वेळी एक मार्बल असं चमच्यामध्ये घेऊन या रिकाम्या भांड्यात टाकायचे. वेळेची मर्यादा आहे 2 मिनिटाची. 2 मिनिटामध्ये जी ताई जास्तीत जास्त मार्बल्स या भांड्यामध्ये टाकेल ती असणार आहे विजेती. त्यानंतरची उपविजेती, मग 3ऱ्या क्रमांकाची ताई. ओके. आणि जी विजेती असणार ती होणार आहे हुकमाची राणी. हा, कळलं तुम्हाला? ओके, चला तुमची वेळ सुरू होते. 1 2 3. दोन्ही हात मागे. हा, भाऊजींचं नाव काय आहे ताई? बोलणार नाही माझ्याशी? मागून हात सुटले, पकड घट्ट. हा, भाऊजी कुठल्या नावाने हात मारतात तुला ताई? हा भाऊजी, भाऊजी नाही, हा ताई. लवकर हात वरती करायचंय. शाबाश, मस्तच. हो हो, ये बात. काय सांगतेस? हो रे. शेवटची 10 सेकंद. व्हेरी गुड. आणि वेळ संपलेली. टाकूनच दिला चमचा त्याच्यात. आहे
आणि निर्णय असा आहे, अर्थातच तो निर्णय तुमच्या समोर आहे. 3ऱ्या क्रमांकाची ताई आहे सारिका ताई. ताई तू 4 मार्बल्स फक्त उचललेल्या आहेस, त्याच्यामुळे तू 3ऱ्या क्रमांकाची ताई आहे. उपविजेती ठरलेली आहे अलकाताई. कारण अलकाताई तू 9 मार्बल्स तू गोळा केलेले आहेस, 1 फक्त राहिले, त्याच्यामुळे तू उपविजेती ठरलेली आहे. त्यामुळे तुला मिळतंय सन मराठीकडून तुझ्या हक्काचा माहेरचा आहे इंडक्शन. आणि आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे सुरेखाताई. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. अभिनंदन ताई, कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. वाटलं होतं? नाही, पण कुठंतरी मनात वाटत होतं मी जिंकणार म्हणून. क्या बात आहे, असा कॉन्फिडन्स पाहिजे. बरं तू काय हुकमाची राणी झालीस, काय हुकूम तुला इथे सोडावं असं वाटतं? मी असं हुकूम सोडेन की आता सध्या पंढरीची वारी चालू आहे, तर आपण संतांचे विचार घेतले पाहिजे. तर सर्वांनी कुणाचा राग द्वेष न करता मिळून मिसळून राहावे. वा वा वा, खूप छान आणि अत्यंत छान असा हुकूम तू इथे दिलेला आहेस. ओके, तुझं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन. ओके, आणि हुकमाच्या राणीला मिळतोय गिफ्टिंग पार्टनर विठोबा आयुर्वेदिक दंतमंजन आणि टूथपेस्ट यांच्याकडून गिफ्ट हॅम्पर. आणि हुकमाच्या राणीला मिळतोय तिच्या हक्काचा माहेरचा आहेर मायक्रोवेव्ह. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. मंडळी, आजच्या भागाची हुकमाची राणी आपल्याला मिळालेली आहे. वारीचा आणि सख्यांचा सोहळा हा असाच चालू राहणार आहे. मंडळी, आज आपण आहोत वेळापूरमध्ये आणि उद्या जाणार आहोत भेंडी शेगावला. तेव्हा उद्याचा भाग अजिबात चुकवू नका. बघत राहा तुमचा लाडका कार्यक्रम गजर माऊलीचा सोहळा सख्यांचा. गिफ्टिंग पार्टनर विठोबा आयुर्वेदिक दंतमंजन आणि टूथपेस्ट. विठाल 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 विठाल.